ठरतोय या ठिकाणी. डिक्लेअर धाव येते 22 स्वरूपात. आतापर्यंत चांगले षटक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पुष्पक यांची. 4 चेंडू हाताळलेत, केवळ 4 धावा खर्च केलेत. सुरेख फटका, झेलची संधी होती, झेल सुटला जातोय. क्षेत्ररक्षण आतापर्यंत 2 झेल या सामन्यामध्ये सुटलेत, पण क्षेत्ररक्षण चांगलं म्हणावं लागेल. 21 धावा. या ठिकाणी मिस टाइम स्ट्रोक, डॉट बॉल. तिसरा षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 21. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. औपचारिकता आपण म्हणू शकतो नक्कीच सामन्यात. V1 संघ या ठिकाणी वरचढ ठरतोय. सामना आपल्या बाजूने कुठेतरी झुकलेला दिसतोय. V1 संघ नक्कीच या ठिकाणी स्मित हास्य पाहतोय त्यांच्या चेहऱ्यावर. नवीन गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वाईड हाताळत असताना वेग आहे, पण या ठिकाणी कुठेतरी लाईन आणि लेन सापडत नाहीये. आता चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल आलाय. पॉवरफुल फटका, चाबूक, लाजवाब. आता मात्र या ठिकाणी चेंडू हवेत. शुभमच्या हातात चेंडू विसावलाय. बाळा वानकर यांचे खेळी संपुष्टात. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र चांगला फटका पहा. लल्लूचा चाहता वर्ग पहा. माही या नावाने या परिसरात ओळखले जाणारे. आता मात्र वाईड बॉल आलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता, पण या ठिकाणी कुठेतरी कंट्रोल नव्हतं फटक्यामध्ये आणि चेंडू निघून चालला आउट ऑफ द पार्क. माही या ठिकाणी बॅक टू डगआउट परतताना. पाच चेंडूंचा खेळ झालाय. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता आपण म्हणू शकता. V1 संघ या ठिकाणी फायनल फेरीत दाखल होणारा पहिला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, अजून देखील एक चेंडूची प्रतीक्षा आहे. वाईड +1. आता मात्र दांडी 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 गुल वैभव. V1 संघ या ठिकाणी फायनल फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. खूप खूप अभिनंदन. चांगला खेळ आपण आपल्या मार्फत पाहिला. चांगली खेळी म्हणावी लागेल. शुभम असेल, त्यानंतर निर्भय असेल. चला लगेच यापुढील होणारा सामना आपण बोथ टीम्स रेडी राहायचंय. जॉली फ्रेंड्स, चला आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचंय, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चांगली खेळी या ठिकाणी बालवीर संघाकडून देखील आपल्याला पाहायला मिळाली. बाळा वानकर असेल, नंदकुमार असेल. या ठिकाणी दुसऱ्या बाजूला शुभम होते, त्याचप्रमाणे ओमकार यांच्या अफलातून खेळीच्या जोरावर 52 धावा या ठिकाणी उभ्या केल्या आणि या ठिकाणी अडवण्यात देखील यश मिळत आहे V1 संघाला. V1 संघ खूप खूप अभिनंदन. आपण फायनल फेरीत या ठिकाणी दाखल झालेत.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 5,555 रुपये आणि चषक